आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर होणाऱ्या अमानुष अत्याचाराविरोधात राज्य सरकारनं आता कठोर भूमिका घेतली आहे। गोमातेची तस्करी आणि कत्तल कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागानं संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले। सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सीमा तपासणी नाके आणि सर्व वाहतूक यंत्रणेला 25 ते 28 मे या कालावधीत गोमातेची तस्करी होत असल्याचं निदर्शनास आल्यास त्याविरोधात युद्धपातळीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या। उपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून राज्यानं देशी गायीला राजमातेचा सन्मान दिलाय। हिंदू समाजात गोमाता हा श्रद्धेचा आणि संस्कृतीचा विषय आहे। अशा पवित्र गोमातेची कत्तल करून तिची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता कायद्याचा कठोर धडा शिकवला जाणार आहे। विशिष्ट धर्मातील सणांच्या कालावधीत गोमातेची तस्करी वाढते। गोवंशीय जनावरांना कोंबून उपाशी ठेवून अमानुष पद्धतीनं वाहनांमध्ये भरलं जातं। हा केवळ कायद्याचा भंग नसून हिंदू समाजाच्या श्रद्धांवर घाला असल्याची तीव्र भावना सरनाईक यांनी व्यक्त केली। अशा गोतस्करांविरोधात कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दिला आहे। राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सीमावर्ती भाग, मुंबईसह प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर विशेष नाकाबंदी आणि वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली।